तर नमस्कार मंडळी, सकाळ झाली, चिखल उठला, आंघोळ करून जेवण करून आला आणि इकडे बघू शकता, इकडे जीसीबी चालू आहे. आपलं खात भरायचं होतं. हे ट्रॅक्टर दिसतंय का? हा, हे ट्रॅक्टर मध्ये आपलं खात भरले. आता हे ट्रॅक्टर नेऊन टाकायचा रानात. जरा जीसीबी आलं होतं, मस्तपैकी एक खेप जीसीबीत भरली आणि त्या भावाला आपल्या घेऊन चालले रानामध्ये. हे आपल्या आत्याचं ट्रॅक्टर आहे. एका खेपाला तर जीसीबी गावलं होतं, पण दुसरी खेप तर हाताने टाकायची होती. दोघंच होतो भरायला, पप्पा आणि मी. त्याच्यामुळं काय सुट्टी दिली नाही. पप्पा म्हणलं, आई ती एक खेप भरली म्हणलं, आता काय तुला सुट्टी नाही, तुला शेती करायची, मग गांडफाटी औषध देतो चल म्हणलं. मग काय राहणारली खाताची खेप हातानेच भरली दोघांनी. एक खेप तर ट्रॅक्टरनं जीसीबीनं भरून टाकली, दुसरी खेप हातानंच भरायला लागली. जर आपल्या रानात असल्यामुळं जीसीबीने येत नव्हतं आणि जरा लांबच होतं. कपडे बदलून आलो, आंघोळ बिंघोळ मस्तपैकी करून. इकडे बघू शकता, खाता अशा प्रकारे टाकले. इकडं बारकं सगळं ढीक टाकले. ती जायला थंडीचं दिवस आहेत म्हणल्यावरती ठीक आहे, पण सकाळची रात्रीची थंडी वाजलेली एक ठीक आहे. बरं, हे जायला दिवसात थंडी वाजायला लागली. इकडे बघू शकता, सूर्य कुठं दिसत नाही. पावसाचं वातावरण एवढं घाण झाले आणि गार जे एवढं लागते जायला काय सांगू शकत नाही. खात भरला, अंग सगळं घाण झालं शेणामुळे, त्याच्यामुळं आंघोळ केली जी एवढं गार लागत होतं तळ्यातल्या पाण्यात, काय सांगू शकत नाही. मोठी मका संपली म्हणून आपण वाडा आणायला चालू केलं. तर जायला माणसं एवढी वाडा न्यायला लागली, म्हणजे गावातलीच माणसं तोडून वाडा घेऊन जायला लागली. गावातलं सगळं फड संपले. तर आता जनावराला घालाय काय सुद्धा नाही. त्यामुळे ही बारकी मका आहे. मकाला या शाज लावली. आता शाज लावायला चालू केली. दिसते इकडं फादरनं पुरं इकडून शाजच लावले. एवढी बारकी मका आहे, घालायसारखी नाही, पण आता जनावरांनी पण घालाय काय नाही. दुधाची जनावर आहे ती, त्याच्यामुळं बारकीन सिरकी बघायची नसते, डायरेक्ट ठोकं टाकायचं असते. ती बारक्या सुरकी बघायच नसते. जुंधळा आणि मका मिक्स होती, ह्या लेवलला आली मका. जनावरांनी मस्तपैकी वैरण टाकली. जनावर इकडं वैरण खायला लागले आणि ही मॅडम इकडं मालिका बघते. काय त्याच्या आयला एवढा जी मालिकेचा नाद. तर अशा तऱ्हेने संध्याकाळच्या वाजले 6 आणि जनावरांनी टाकलेली वैरण बिरवण जनावरांनी मस्तपैकी खाल्ली आणि आता साहेबीने निघाले त्या घराकडं. इकडे बघू शकता, त्यात वस्तीला जाऊन दूध काढायचे आणि घरी जायचे. घरी जाऊन जेवण करायचे आणि झोपून टाकायचे. दुसरे काही कामधंदा नाही. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना थंडीमय गुड नाईट.